आपण आपल्या इथं काम करायचं, आपल्याला चर्चा करायची नाही. आपण इथे चर्चा करायला जे फक्त मुक्त सापडले आपण फोन येऊ शकत नाही. तुमच्यासाठी नाही दिसतंय कशासाठी काट्या म्हणून दिसतंय कशासाठी दिसतंय तेवढी यंत्रणा तुम्ही लावणार एवढं तेच आम्ही काहीतरी करू आम्हाला गाडी चेक करा साहेब, गाडी चेक करा. नियोजनासाठी आता परवा गेलो डॉक्टरांनी येऊ दे. काल रत्नागिरीमध्ये संध्याकाळी 6 आणि 7च्या सुमारास एक अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडली. एका गाडीतून एका गायीच्या वासरूचं डोकं हे रस्त्यावर पडलं. तिथे जो उभा होता त्यांनी ते बघितलं. मग काही गोरक्षक जमले, गोसेवक आले, त्यानंतर मग पोलीस आले मॉबला कंट्रोल करण्यासाठी. हे सगळं रात्रभर चाललं. खरं तर मी त्या सगळ्या गोसेवकांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा विषय काल धरून ठेवला. रत्नागिरीमध्ये अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू आहे, मला काल कळलं. माझी प्रशासनाला एवढी विनंती, आज विनंतीच करतोय, नंतर करणार नाही. जर हे सगळं आठवडा 10 दिवसात तुम्ही थांबवलं नाही, आम्ही त्या गाड्या थांबवणार. कारण का तुम्हाला ते सगळे रूट माहिती आहेत, तुम्हाला कोण करतं माहिती आहे, कोण हा धंदा करतं हे सगळं माहिती आहे प्रशासनाला. मग ते थांबवलं का जात नाही? नुसतं डोकं खाली पडलं म्हणजे त्या गाडीमध्ये मारलेलं शरीर होतं आणि नुसतं एका गायीचं नसेल, एका वासरूचं नसेल, ती गाडी भरलेली असेल आणि म्हणून ते डोकं खाली पडलं. रिकामी गाडी जात नव्हती. हे सगळं माहिती आहे प्रशासनाला. मग त्याच्यावरती ऍक्शन का झाली नाही? मी तुम्हाला पुढे सांगतो. जर हे आठवडा 10 दिवसामध्ये हे सगळं थांबलं नाही, गाड्या आम्ही थांबवणार, नुसत्या थांबवणार नाही, त्या फोडणार.
आणि जिथे ही सगळी कत्तल चालते आम्हाला ते स्पॉट कळले, आम्ही जाणार, ते उद्ध्वस्त करणार आणि मग एक लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न झाला, तुम्ही आमच्यावर खटले घातले, झाला काही हरकत नाही. गोमातेसाठी आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, ते घेणार पण हे सगळं उद्ध्वस्त करणार रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा. प्रशासनाला सांगतोय, शेवटचं विनंती करतोय, हे जर थांबलं नाही कायमस्वरूपी तर आम्ही कायदा हातात घेणार. हा वार केलेला भाव बसल्यावर जीव बाहेर भाव बसल्यानंतर ज्यावेळेस बकरा कापताना कसं कापलं जातं तशा पद्धतीने कापलं जातं. कापलेलं जायचे स्किन कापलेली दिसतीये. घेऊन जातात कायम सारखे कापून. हे बघा, तिची पोरं कोणीतरी आई घाल्याने तटव्याने हे करून ठेवलंय. आम्ही शांत नाही बसणार. ह्या भाडव्यावर कारवाई झाली पाहिजे. बस बस झालं. आतापर्यंत लय सण केलं आम्ही, लय सण केलं, हलणार नाही. लय सण केलं आम्ही. आता सण नाही होणार आम्हाला हे. वर्षापासून पोलीस प्रशासनाकडे ह्याची वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करतोय, त्यांना सूचना देतोय. आम्ही गोरक्षक म्हणून पण काम करतोय. आमच्यावरतीच काही केसेस पडल्या जातात. इतर ज्यावेळेस असे सणवार येतात त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही संयमाने घ्या, कायदा हातात घेऊ नका. आम्ही कायदा आजपर्यंत हातात घेत नाहीये. तर पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाने जर का आपलं कर्तव्य आपल्या योग्यतेने निभवलं असतं तर आज ही घटना घडली नसती. आमचा पूर्ण आरोप या पोलीस प्रशासनावरती याच्यासाठी आहे की आता तरी यांनी जागं व्हावं, आता तरी याच्यावरती कारवाई करावं. नाहीतर भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये मोठं आंदोलन उभं करण्याचं आम्ही सुरुवात करत आहोत आणि त्याची सुरुवात आज झाली म्हणायला हरकत नाही. हे आज हे मुंडकं पडलेलं आहे, हे गोवंशाचं जे मुंडकं खाली पडलेलं आहे ते गाडीतून घेऊन जाताना, आता ही चढ आहे यापुढे, या चढाला चढताना गाडीतून मुंडकं खाली पडलेलं आहे. म्हणजे राहिलेलं गोमांस आहे ते कुठेतरी विक्रीसाठी गेलेलं आहे पुढे. आणि अशा घटना गेल्या वर्षी सुद्धा आपल्या रत्नागिरीमध्ये घडल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्या प्रशासनाने याच्यावरती काय प्रकारे कारवाई केली असेल ह्या आत्ताच्या घटनेतून दिसतंय आपल्याला की वारंवार आपली सगळ्या संघटना असतील या आम्ही जे गोसेवक आहेत, गोरक्षक आहेत, वारंवार आम्ही सूचना देतोय, गाड्या पकडून देतोय, वेळोवेळी त्यांना ठिकाणं सांगतोय, तरी सुद्धा याच्यावरती कारवाई होताना दिसत नाहीये. ही कारवाई जर का नाही झाली तर ह्याचा उद्यानंतर तुमच्या भावनांचा जर का उद्रेक झाला तर प्रशासनाला भारी पडेल. हे आतापर्यंत जोपर्यंत आपल्या रत्नागिरीतला संयमी व्यक्ती आहे, संयमी लोक आहेत, ह्याचा ते गैरफायदा घेऊ नये आणि ताबडतोब या गोष्टीचा तपास लावा. या गोवंशाची हत्या झालेली आहे, ते राहिलेलं गोमांस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाहीये. याची आमची पूर्ण मागणी प्रशासन. जो आरोपी निर्णय आपला काय असेल याच्या पुढे जर आज हा जो गुन्हा झालेला आहे, हा जर याच्यामध्ये आम्हाला योग्य तो निर्णय पोलिसांनी दिला नाही आणि योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि कायदा हातात घेणार. भले आमच्यावरती किती गुन्हे दाखल होऊन दे, आम्ही ऐकणार नाही. आम्ही घ्यायला तयार आहोत. हो. या घटना संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास साधारण ही गाडी गेली असावी आणि त्या गाडीमध्ये हा मोठा व्यापार चालतो असा आमचा थेट आरोप नाही. तर आता आपल्याकडे पुरावे आहेत. कारण रत्नागिरीसारख्या सुंदर शहरामध्ये अशा गोष्टी होणं ही सगळ्यात मोठी हार आहे, प्रशासनाची हार आहे आणि सगळ्यात मोठी खंत आहे. आपण पाहू शकता लहान वासराचं तोंड कापून इथं फेकलेलं आहे, म्हणजे पडलेलं आहे त्या गाडीमधून. हा व्यापार आहे खरं तर. म्हणजे ती गाडी चढावात जात होती आणि त्या गाडीचा ब्रेक लागला असावा आणि ते हे वासरूचं जे मुंडकं आहे हे खाली पडलेलं आहे. म्हणजे हे सगळ्यात घृणास्पद आहे आणि ही सगळ्यात मोठी आपल्या रत्नागिरीकरांची हार आहे. या ठिकाणी आमचा श्रीनाथ आहे, त्याला पहिल्यांदा खबर लागली, त्याने आम्हाला सगळ्यांना सांगितलं. आल्यानंतर आमच्या डोळ्यातनं अश्रू अनावर झाले. आपल्या मायेची, आपल्या लहान मुलांची आपण अशीच कत्तल करू का? लाज वाटली पाहिजे, लाज अशा लोकांना. आणि हे पोलीस प्रशासन, आपलं प्रशासन हे जागं झालं पाहिजे. कारण बऱ्याच वर्षापासून ही आम्ही सगळी लोक त्या पत्रव्यवहार करतोय, प्रत्येक वेळी कंप्लेंटी करतो, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती ठोस असा पुरावा त्यांना मिळालेला नव्हता. हा घ्या पुरावा. आम्ही गेल्या